शहराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर प्रतिपालक नेत्रे बंधुसख हिंदवी साम्राज्य आणि महाराजांनी आपण सिंहासनावरती विराजमान आहे, पूजन करायचे। नवीन वर्षाची गोड सुरुवात झालेली आहे। मराठी माणसांचा हा उत्सव, हा सण आपण गुढीपाडवा चैत्र महिन्याची सुंदर सुरुवात या ठिकाणी आणि या ठिकाणी गुढीचं पूजन करताना महाराष्ट्राचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज समूह या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, शिशुवार शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय सुमित गाडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या समोर या ठिकाणी गुढीचं पूजन केलं जातं। चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आनंद, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात आणि नूतन वर्षानिमित्त या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते गुढीचं पूजन होताना मित्रांनो, या गुढीमध्ये आपल्याला दिसते की कडुलिंबाचा जो पाला आहे त्या कडुलिंबाच्या पाल्याने आपली आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी एक सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी गुढीच्या रूपाने आपल्याला दिसते। सारख्या लोकांना आणि आज खरंच तुम्ही सगळेजण सोन्यापेक्षाही सुंदर दिसत आहात। तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुढी उभारली जाते। आज आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे ते नवीन वर्षाच्या या सुरुवातीस। असंच आपण सगळेजण आकाशाकडे बघून आपली सुंदर स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। ही सुंदर अशी पहाट आहे आणि या सुंदर पहाटेमध्ये आपण सगळेजण नजर भेदून आहात ते गुढीकडं, असंच लक्ष असलं पाहिजे। मित्रांनो, जर यशस्वी व्हायचं असेल तर आपलं ठराविक ठिकाणी लक्ष असणं गरजेचं असतं। जसं अर्जुनाचं लक्ष त्या माशाकडे होतं, त्या डोळ्याकडे होतं, तसंच लक्ष आपण गुढीमध्ये ठेवून आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। आणि आपण या ठिकाणी गुढी उभारतोय, खूप सुंदर अशी ही सुरुवात झालेली आहे। सर्वांनी आपण मोठ्याने म्हणूया, श्री प्रभू रामचंद्र की, श्री प्रभू रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, आवाज येऊ द्या, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। तर दुष्टांचा नाश करून आपल्या श्रीरामाचं आगमन अयोध्येत झालं। त्यावेळी अशाच गुढ्या घरोघरी उभारल्या गेल्या होत्या। ही एक सुंदर विजयाची सुरुवात असते आणि आज चैत्र महिन्याच्या ह्या सुरुवातीपासूनच आपण
विजयाकडं लक्ष ठेवूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील विजय म्हणजे तुमच्या आता सुरू होणाऱ्या उद्यापासून ज्या परीक्षा आहेत, या परीक्षेमध्ये आपल्याला सगळं विजय व्हायचे आणि हेच लक्ष तुमच्याकडे असलं पाहिजे. तर या ठिकाणी गुढी उभारली गेलेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, गुढी उभारली आकाशी, बांधले तोरण दाराशी. गुढी उभारली आकाशी, बांधले तोरण दाराशी. काढली रांगोळी अंगणी, हर्ष झाला मनोमनी. करू सुरुवात हिंदू नववर्षाची, या शुभेच्छा आजच्या दिनी, या शुभेच्छा आजच्या दिनी. आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने कोणत्याही नवीन कामाला आपण शुभारंभ करू शकतो. असे म्हटले जाते की पैठणच्या शालिवाहन राजाने शक लोकांचा पराभव करून महाराष्ट्र चराचर सृष्टीची निर्मिती केली. एवढेच नाही तर प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळवला आणि ते अयोध्या नगरीत परत आले, तो हाच दिवस. याच दिवशी अयोध्या नगरवासियांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला. त्या दिवसापासून दरवर्षी गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली आहे. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठीवर बांधलेले तोरण. इंद्रदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तासुराला मारले व ध्वजा फडकावली. वसुराजाने इंद्रध्वजाची पूजा केली. तिचे स्मारक लोकांनी उंच गुढ्या उभारल्या. एका उंच बांबूवर लहानसे कासेचे पात्र, उंची रंगीबेरंगी वस्त्र, गोड साखरेच्या पाकाची माळ, विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, कडुलिंबाच्या झाडाची डहाळी. उद्या झाल्यावर कडुलिंबाच्या पानात मिरी, ओवा, मीठ, गोड घालून बारीक कुटुंब खाण्याची परंपरा आहे. या पाठीमागे धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारण आहे. कडुलिंबाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होतो, त्वचारोग बरे होतात. वातावरणात वाढलेली उन्हाची काहिली कमी करण्याची क्षमता आनंदाचे व उत्साहाचे प्रतीक आहे. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या सर्वांच्या गुढीचा उल्लेख आलेला आहे. संत चोखोबा व त्यांच्या अभंगात म्हणतात, ताई रोवणी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरी. आजचा दिवस हा प्रत्येक हिंदू धर्मियासाठी अभिमानाचा, आत्मविश्वासाचा, संस्कृती आणि संस्कारांना उजाळा देणारा, माणसाच्या मनात सद्भाव, विवेक जागरूक ठेवण्याचा आहे. एकच ध्येय बाळगूया मुली, संस्कृतीचे जतन ही आपली जबाबदारी. एकच ध्येय बाळगूया मुली, संस्कृतीचे जतन ही आपली जबाबदारी. नववर्षाचे स्वागत करूया उभारून नवचैतन्याची गुढी, उभारून नवचैतन्याची गुढी. सुरू होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष. सुरू होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी. नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, नव्या विचारांना स्पर्श.